हवा चाललेली आहे, तर गॅस सारखी हवा चाललेली, पण इथं आपली आहेतच तयारी बोलायला जमा नाही. हा हा पळतोय बघ. DM ब्लॉगर चिकन बिर्याणी बनवताना फाळी बिर्याणी वरून कोथिंबीरचा झपका मारलाय जरा, आणि फुकणी नाही, तोंडानीच फुका. असंच असतंय जुगाड शेतामध्ये. मस्त त्यामध्ये चिकन मसाला, बिर्याणी मसाला, ह्यामध्ये पाणी, नाही तर म्हणतात दूधही. मस्त मित्रांनो, ड्रॅगनच्या बागामध्ये बिर्याणीची पार्टी, चिकन बिर्याणी. तर पाहूया कशी होती चिकन बिर्याणी. फर्स्ट टाइम अशा ड्रॅगन फ्रूटचं जे बाग आहे ह्या बगीच्यामध्ये आपली मस्त गावरान पद्धतीने शेतामध्ये ही पार्टी. पाठीमागं मस्त झोपडी वगैरे, नॅचरल नैसर्गिक असं हे ठिकाण आहे. आणि मस्त संध्याकाळचे जवळपास 6 वाजत आले तर, आणि संध्याकाळच्या टायमाला ही पार्टी. पाहूया, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. चला. तर हे आमचे मित्र आहेत ब्लॉगर, DM ब्लॉगर यांचं यूट्यूब चॅनल आहे. तर आमचे धनंजय मुंडे म्हणून यांचं नाव आहे. तर आपले हे रायमावकर मस्त ब्लॉग वगैरे असतात यांचे. तर चुलीचा सेटअप बनवते. तर एक इच्छा झाली बिर्याणी खाण्याची, आणि मस्त सुंदर छान अशी स्वादिष्ट बिर्याणी ते बनवतात. या आधी बिर्याणी खाल्ली होती, परत खाण्याची इच्छा झाली, म्हणून मस्त त्यांच्या हातची ही आजची रेसिपी. तुम्हाला कशी वाटते मित्रांनो, तुम्ही पाहितल्याच्या नंतर सांगा. त्या दिवशी तर बिर्याणी भारी झाली, पण आज काय माहिती आता काय होतंय बिर्याणीचं. हा भारी होणार ना. तर त्यांचं हे ड्रॅगन फ्रूटचं हे शेत आहे पहा, मस्त बाग. तर या बागामध्ये खाण्याची मजा मित्रांनो वेगळीच आहे. मस्त ड्रॅगनला अजून फळ वगैरे काय लागलं नाही सध्या, पण मस्त टकाटक स्वच्छ केलेलं आहे ड्रॅगन फ्रूटचं. आणि इथं हे रामफळीचं एक झाड आहे, एक छोटंसं रामफळ पण आलं या. मस्त मसाला घरून कांदा कट करून आणलेला, इथं काही कट करायला नसतंय. तर यामध्ये मस्त हिरवी मिरची, यामध्ये कांदा, लिंबू, परत आपल्याला बिर्याणीसोबत खाण्यासाठी मस्त सगळं सेटअप तयार आहे. यामध्ये मस्त कोथिंबीर, आणि इथं मीठ, आणि आपलं तेल वगैरे तर त्या बॅगमध्ये असणार आहे. आणि छोटंसं पातेलं, 2 पराती मस्त. आणि आता तयारी चालू आहे. तर हॉटेलमध्ये खाण्याची मजा नाही मित्रांनो, असं बनवायचं, त्याचा धूर आणि त्याची झटलेला आनंद वेगळाच असतो. खाण्याचं भूक वाढते मित्रांनो, एक मजा असते. तर बघा, गावठी पार्टी बिर्याणी, मस्त खडे मसाले टाकलेत. काय काय टाकले त्यामध्ये? कांदा आणि खडा मसाला. आणि इकडं हे कशासाठी? भातासाठी राईस. मस्त इथं चिकन, इथे साहित्य मस्त 2 चुली मांडल्यात, असं नियोजन आहे. हिरवी मिरची, झणझणीत हिरवी मिरची, आणि दही नाही स्वरूपातच वापरतो बरं मी. आणि दही वगैरे कवा टाकायचं? थोडं तापू द्या ना, तडका गेल्यावर काय मजा आहे. धूर नियोजन आहे बरं मित्रांनो. अशी तुम्ही बिर्याणी हॉटेलमध्ये पण कधी खाल्ली नसेल, एवढी जबरदस्त बिर्याणी आमचे DM ब्लॉगर बनवतात. मस्त त्यामध्ये आपली कोथिंबीर वगैरे टाकलेली, आणि इकडं राईसमध्ये पण कोथिंबीर टाकलेली आहे. तर मस्त परतून घ्यायला चालू आहे. आता बराच वेळ झाला आहे, पण सिस्टमॅटिक जर केलं तर टेस्ट त्याच्यामुळंच लागत असेल, त्यामुळं एवढा वेळ देते ते. पण टेस्ट बाय टेस्ट बिर्याणीला नो चॅलेंज.
दही टाकलेलं आहे मित्रांनो. यामध्ये दही होतं का दूध होतं? राहिलं. पण यामध्ये जर आपलं गावरान दही जर असेल तर अजून जास्त क्वालिटी त्यामध्ये एकदम रंगत येऊ शकते. तर हे दही शेवटी बाहेरचं डेअरीचं दही म्हणल्याच्या नंतर 2 पुढे टाकायची. इलायचीच थोडी आज कमी. फुकणी नाही, तोंडानेच फुकारी केली आणि मस्त फुकी देतं. तर खरंच मित्रांनो ही अशी मजा. तुम्ही कधी अशी पार्टी केली का नाही? टाका आता मस्त चालू आहे आता. हा आवाज म्हणलं चिकनचा. हा चिकन लेग पीस. DM ब्लॉगर चिकन बिर्याणी बनवताना. वास येईन बरं तुम्हाला. शेंट म्हणजे काय आता वासाने भुलायचंच काम आहे. त्याच्या यायला भूक लागली मारण्याची आता. हेच असलं घरचे स्वयंपाक बनवा म्हणल्यावर काही बनते का? खायसाठी पार मर 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 खातीत म्हणून तरी बरं आहे. होत आहे आपल्याला वेळ लागणार पण बिर्याणी बाय बिर्याणी होणार. मस्त लिंबू. इकडे कुठला राईस आहे? सजदा. सजदा सजदा तेरा काहीतरी गाणं आहे ना. हा करना सकू. पण मी तुझा वाट बघत नाही एवढ्या वेळ मला, कारण भूक लागलेली. नुसता सजदा बघूनच आता हे झालंय. आणि पलीकडं दम मारण्यासाठी दम देण्यासाठी जुगाड केलं बाजरीच्या पिठाचं. आमच्या अशी कॉमेडी माणसं आहेत. 2-2 पातेले, 2-2 चुली. फुका जाळ फुका जाळ. आम्ही तत्पर आहेत. शिजतंय का नाही? आणि ते तांदूळ किती टक्के शिजलाय? 50% शिजलाय का? कारण बिर्याणी जरा धूर नका करू, बिर्याणी दूर करा. बाजरीच्या पिठाने दम दिलाय बिर्याणीला. म्हणजे बाजरीचे पीठ लावलंय असं साईडनी. याला देशी जुगाड म्हणतात. प्युअर गावरान बाजरीचं पीठ असं शेंगुळे बनल्यासारखं बनित येतं. आणि नुसत्या बाजरीच्या पिठाचीच नाही पण दगडाची पण दम बिर्याणी. दगड वाढलाय वर आणि अशी दम द्यायला चालू आहे. खरंच मस्त लोकेशन. शांतता. रातकिडे इवळत येत. किरकिर किरकिर चालू आहे. आणि आता बिर्याणीवर आम्ही ताव मारणार आहे थोड्याच वेळामध्ये. तर व्हिडिओमध्ये तुम्ही एवढ्या वेळ राहिलात. आता थोडं दम काढा आणि बिर्याणीची रेसिपी पहा. कुठून तरी लीक आहे, हवा चाललेली आहे. तर गॅससारखी हवा चाललेली, पण इथं आपली आहेतच तयारीमध्ये. हवा जाऊन देत नाहीत. अयो कसं. आणि हे आमचं गावठी जुगाड. इथं ड्रॅगनला जे टायर लटकेलं आहे त्या टायरला असा खालून मोबाईल लेट केलाय. आणि ह्याचाच उजाडामध्ये आता मस्त बिर्याणीवर आम्ही ताव हाणणार आहेत. आणि आता दम दिलेला लिकीज झालेला तुम्हाला आवाज येत असेल बघा व्हिडिओमध्ये. तर इथून लिकीज होतंय, धूर तुम्हाला दिसतोय. आता बिर्याणी कशी झाली काय माहिती. आता धूर असणार आहे. चला घ्या बरं. धूर फुकू नका आता, धूर होईन नाहीत आपला जाळ निघन खालून. पाहूया कशी झाली बिर्याणी. वाव वा 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 वा. जबरदस्त एकदम जबरदस्त. पहा मित्रांनो कशी वाफाळली बिर्याणी. वरून कोथिंबीरचा झपका मारलाय जरा. आणि आता मस्त आता ताटामध्ये घ्यायची आहे. चला घ्या बरं.
सर्व करा मस्त प्युअर बिर्याणी प्युअर. कसं आहे नाथखोळा दिसतंय का त्यामध्ये चिकन. नाथखोळा बिर्याणी. तुम्ही पण एकदा बिर्याणी खा आमच्या सरच्या हातची. जबरदस्त बिर्याणीला शेरवेची सध्या गरज पडत नाही, रसा सध्या लागत नाही. मस्त त्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे. तुम्ही बघितलं रेसिपी पूर्ण. आता दम निघत नाही, वास सुटलेला आहे. तुम्हाला बी घ्या पिस, मलाच नका टाकू. तर मित्रांनो आता मस्त ह्याची टेस्ट घेतो, पाहतो. दम निघा नाही, तोंडाला पाणी सुटलंय, पार लाल गाळाची बाहेर आली. बोलायला जा म्हणाय हा हा पळत आहे. पण आता चिकन लेग पीस. हो काय झालंय? बंद करून डबल लावा. असंच आपलं चाललंय. अंधारात काही होत नाही. चला सगळं गावरानच आहे, त्यामुळे घ्या समजून मित्रांनो. शेवटला लाईट गेली म्हणजे आमचं ते व्हाईट वॉच चार्जिंग संपल्यामुळं. पण बिर्याणी कशी नंबर होती, आता कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अशी पार्टी करायला विसरा. चला लाईट आलेली आहे आता आमची, कारण काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, टेक्निकल इश्यू म्हणायचं त्याला. सगळं खरं आहे, पण हे आपलं पार्सल, हे कांदा आणि हे यार पड 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 हे लिंबू. हे राहिलं होतं मित्रांनो, असं लिंबू पिळू मारायची बिर्याणी. यार पड पड पड. असं कधी वाटतं एक मस्त एक घास घेईन ह्याचा आणि उळत आहे, पण जबर आहे. कांदा त्यासोबत मस्त ही गावठी बिर्याणी. तर कशी आमच्या मित्रांनी बिर्याणी बनवली मित्रांनो, तुम्ही कशी बिर्याणी बनवता नक्कीच कमेंट करा. तर ही बिर्याणीची आमच्या मित्राची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करा आणि अशी बिर्याणी नक्कीच एकदा ट्राय करा. पण खरंच मित्रांनो ही बिर्याणी एक नंबर बिर्याणी आहे. मी हॉटेलमध्ये ह्यामध्ये बिर्याणी खातो, बऱ्याच हॉटेलला नाव असतो, पण मित्रांनी बनवलेली बिर्याणी खरंच मित्रांनो एक नंबर आहे. हॉटेलमध्ये खातो ना आपण बिर्याणी, त्यामध्ये एवढे मसाले वगैरे असतात पण एवढी टेस्ट नसते, कारण मित्रांनी बनवली म्हणजे टेस्ट असणारच. आता बाद झालं, आता आमचा मित्र जेवण कर. चला भेटूया. अंधारातच पण बघा आता काळा आहे ना.